दादा जय भीम. कुठून आले दादा तुम्ही? हे तालुका कारंजा हा. राणा राठी. राटणी. हा. ओके. आता कधी आलेले आहेत तुम्ही? आम्ही सकाळी आलो 12 वाजता. सकाळी. आता उद्या संध्याकाळी जातात ना? हा उद्या संध्याकाळी. ओके. लांबचा प्रवास आहे तर आता इथंच मुक्काम करणार का मग? हा, इथून तो- ओके चालतं. ओके. धन्यवाद. आपल्यापासून लय नाही, एक 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर विजय स्तंभ आहे. सध्या मी पेरण्यातून ट्रॅव्हल करतोय. समोर दिसत असेल तुम्हाला. मित्रांनो, आपण बुक स्टॉलवर आलेलो आहे. तुम्हाला आता मागच्या साईडला दाखवतो. ह्या साईडला बुक स्टॉल वगैरे आहेत. माझा मागच्या वर्षी एक 60-65 हजार रुपये सेल झाला होता. ओके. एक दिवसामध्ये म्हणजे 2 दिवसामध्ये. हो. नमस्कार मित्रांनो, आज आपण कुठं जाणार आहे माहिती आहे का? आज चाललोय आपण भीमा कोरेगावच्या शौर्य दिनानिमित्त. उद्या 1 तारीख आहे. तर आदल्या दिवशी शूट करावं म्हणलं, वेळात वेळ भेटला आता. तर आपण आज तिथली शूट घेणार आहे. पार्किंग व्यवस्था, राहण्याची, खाण्याची, परत पोलीस बंदोबस्त, 14,000 पोलीस बंदोबस्त आणि 10,000 प्रशासक, असा त्यांचा सर्व ताफा सर्व मी घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपण आता घरून निघतोय नाही का. ए डॉन, चाललोय मी बोरबीरचं. तर तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं हे काय, इथं चूल बनवली होती. तर गाडी काढतो, गाडी इकडं, आणि आपण निघू आता. आपल्यापासून लय नाही, एक 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर विजय स्तंभ आहे. सध्या मी पेरण्यातून ट्रॅव्हल करतोय. समोर दिसत असेल तुम्हाला रोड वगैरे चाललोय. तर चला. एक आपण 10 मिनिटात विजय स्तंभावर पोहोचत आणि तिथून पुढे आपण तिथला शूट घेऊ. आणि बंदोबस्त वगैरे आता पेरणी गावात तुम्हाला बोर्ड दिसेल बघा या साईडला, उजव्या हाताला या साईडला. आणि बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे नाही का. इकडं साहेब वगैरे आहे, ते सगळं बंदोबस्त चालू आहे इथं. आणि यायला सुरुवात झालेली आहे. आणि इथून मी कॅप्चर नाही करू शकत एवढा जवळ, पण आहे चातरण. आपण विजय स्तंभापाशी, तर तुम्हाला दिसत असेल समोर 1, परत 2, 3, 4, 5, 6 लाईन आहेत या समोर. आणि इथं समोर विजय स्तंभ. तर आज गर्दी नाहीये, पण उद्या भरपूर प्रमाणात. आज रात्री 12 वाजता मानवंदना दिल्याच्या नंतर बौद्ध भिक्षू वगैरे आलेले आहेत या साईडला भरपूर प्रमाणात. आणि या साईडला काउंट वगैरे होते. या साईडनी एंट्री होते आणि या साईडनी आउट साठी. उद्या 1 जानेवारी असल्यामुळं जास्त गर्दी आजच आहे. कारण उद्या भरपूर प्रमाणात गर्दी होती. सगळे रॅम्प वगैरे चालू असतात नाही का. त्याच्यामुळं आजच जवळचे स्थानिक पातळीवरचे जेवढे असतील तेवढे येतात, आणि जे लांबचे असतात ते पण व्हिजिट करण्याचा प्रयत्न करतात. समोर तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे या साईडला बघा. प्रत्येक जण एक आठवण म्हणून शूट करत असतो प्रत्येक जण. आता बंदोबस्त वगैरे आहे. आणि या साईडला बौद्ध भिक्षू वगैरे आहेत. आपण विजय स्तंभाच्या मागच्या साईडला चाललोय. इकडच्या साईडला जो तुम्हाला दिसत असेल, इकडच्या साईडला तिकडं बुक स्टॉल वगैरे आहेत आणि पार्किंग व्यवस्था पण या साईडला दिसत असेल तुम्हाला. तर इथून खाली चालू आहे आता. तर बंदोबस्त वगैरे आहे पूर्ण प्रमाणात.
तर मित्रांनो आता मी बुक स्टॉलवर चाललोय. समोर दिसत असेल बुक स्टॉल तुम्हाला. जास्त मोबाईल चेक होतोय पण माफ करा, तुम्हाला दाखवण्यासाठी मला शूट घ्यायला लागतंय. तर मी व्हिडिओ घेण्याचा जेवढा प्रयत्न करतोय तेवढा हे करतोय. आता बाहेरून आलेली आहेत, जास्त लांबून पण आलेले आहेत नाही का. या साईडला इकडच्या साईडला हिरकणी कक्ष वगैरे तुम्हाला दाखवला, आणि या साईडला जेवढं आहे तेवढं संविधान बुक स्टॉल वगैरे जे फेरियर असतात ते. त्याच्यानंतर या साईडला इकडच्या साईडला पण बुक स्टॉल आहेत नाही का, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बुक स्टॉल भरपूर प्रमाणात आहे. बॉम्ब स्क्वॉड पथक वगैरे पण आलेलं आहे इथं. साहेबांच्या गाड्या आहेत इथं, परत बॉम्ब स्क्वॉड वगैरे. तर एकदम असं निसर्ग म्हणजे शांत वातावरणात भीमा नदी याच्या पलीकडूनच आहे. जे काही भीमसैनिक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील, आपण त्यांची पण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. मी आता पाहिले की UP, उत्तर प्रदेश, हरियाणा एवढ्या लांबून भीमसैनिक आलेले आहेत या ठिकाणी. तर मी तुम्हाला इथं थोडी, हे बघा आता UP साईडचेच आहेत हे समोर दिसत असेल तुम्हाला. तर आपण विचारू कुठून आलेत, काय आलेत. दादा जय भीम. कुठून आले दादा तुम्ही? तालुका कारंजा, हा. राणा राठी. राटणी. ओके. आता कधी आलेले आहेत तुम्ही? आम्ही सगळे आलो 12 वाजता. सकाळी. आता उद्या संध्याकाळी जातात ना? हा, उद्या संध्याकाळी. ओके. लांबचा प्रवास आहे. इथं आता इथंच मुक्काम करणार का मग? हा, इथून तो- ओके चालतं. धन्यवाद. मित्रांनो आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय किती लांबून ते त्यांनी तालुक्याचं नाव मला एवढं समजलं नाही, पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला की लांबून येता येतं. आणि इथून जवळच बुक स्टॉल आहे. प्रयत्न केला 31 तारखेलाच आपण शूट घेण्याचा प्रयत्न करतोय. अनेक प्रकारचे बुक आहेत, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. भारताचे संविधान असेल, अनेक बुक स्टॉल आहेत. दादा कुठून आले तुम्ही? आम्ही परभणी. ओके. दरवर्षी आता? हा. ओके. काय टार्गेट किती असतं, काय मागच्या वर्षी किती गेलेले बुक? मागच्या वर्षी म्हणजे माझा सेल किती झाला असेल? हा. माझा मागच्या वर्षी एक 60-65 हजार रुपये सेल झाला होता. ओके. एक दिवसामध्ये म्हणजे 2 दिवसामध्ये. हो. आणि कोणते बुक जास्त जातात आपल्याकडं? आपल्या इकडं संविधान, भारताचं संविधान जात आहे, उदाहरणी त्याचा धम्म जात आहे, ओके. प्रॉब्लेम ऑफ रुपी जात आहे. म्हणजे बाबासाहेबांचे जेवढेही गाजलेली पुस्तक आहे हा ते बऱ्यापैकी विक्री होते. हा. ओके. धन्यवाद. आपण दिवसभर शूट घेण्याचा प्रयत्न केला. आपण विजय स्तंभाची सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला. 500 महारांनी 28,000 पेशवे यांचा काही तो इतिहास होता तो दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मी त्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की जर पुणे मार्गावरून येणार असाल तर लोणीकनमध्ये बसेसची सोय आहेत, आणि दरवर्षी जर येत असाल तुम्ही तर त्यात काय वादच नाही. पण तुम्हाला सांगण्याचा मी जवळून तुम्हाला लाईव्ह आणि शूट दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जिथं तिथं पाण्याचे सोय वगैरे सर्व हिरकणी कक्ष वगैरे मी तुम्हाला दाखवलं. या साईडला मागच्या साईडला हिरकणी कक्ष असे अनेक पुणे नगर हायवेला आहेत. तर तिथं तुम्हाला जर काही दुखापत वगैरे झाली तर त्याचा पण इलाज करण्याच्या स्टॉल वगैरे आहेत. तर मी तिथं हे करण्याचा प्रयत्न करतो आणि इथंच थांबतोय. तर जय महाराष्ट्र. आणि कमेंट करा. लवकरात लवकर संध्याकाळपर्यंत व्हिडिओ पडण्याची शक्यता आहे.